झोपल्यानंतर माकडं त्या झाडावरून खाली आले. मग जे त्याच्या ठेल्यावरती होतं ते सगळं चष्मे, बॉल आणि टोप्या होत्या. कोणी टोप्या घातल्या, कोणी चष्मे घेतले, कोणी बॉल घेतले. मग जसंच सुटला बघितलं तर त्याचा ठेला खाली होता. तर वरती बघितलं तर त्याला माहीत पडलं की वरती माकड आहे. मग जसंच त्यांनी खालती बघितले तर त्याला दगड भेटले, तर त्याने वरती त्यांना मारून फेकले. एक दिवशी 2 शेतकरी होते. ते शेतातले सर्व काम करून एका जंगलातून जात होते. ते तिथून त्यांना मध्येच भूक लागली. ते दोघं तिथं बसून जेवायला लागले. मग तिथून अस्वलाचा आवाज आला. मग ते दोघं बोलले, तिथून अस्वल येत आहे. मग तिथून अस्वलांनी दोघांना बघितला. तर मग एक शेतकरी झाडावरती चढला त्याला धक्का देऊन. मग तो तिथं मराठी ॲक्टिंग करायला लागला. एके दिवशी अकबर बादशाह त्याच्या दरबारात म्हणाला, सर्वात श्रेष्ठ हत्यार कोणचे? कोण म्हणाले ढाल, कोण म्हणाले तलवार, कोण म्हणाले खंजीर. पर बिरबल म्हणाला, संकटाच्या वेळेस आपल्या हातात ते हत्यार असेल ते सर्वात श्रेष्ठ. अकबर बादशाह म्हणाला, हे कसे? मग तो बोलला की वेळ आल्यावरती कळेल. चिमणीला वाटलं त्यांनी उडावे. चिमणीने पिल्लांना अलगद धक्का दिला. पिल्ले घाबरली, पाखांची फडफडाट केली, ते उडू लागली. चिमणी आणि तिचे पिल्ले आनंद झाली. त्याचे तात्पर्य काय येत नसेल तर प्रयत्न करत राहावे, तेव्हा येतो. बहुत समय पहले की बात है। एक छोटे से गांव में एक आदमी रहता था। वह बहुत कंजूस था। वह अपनी सारी कमाई जमा करके रखता था और बहुत कम खर्च करता था। उसे अपने सोने से बहुत ज़्यादा प्यार था, इसलिए उसने फैसला किया और अपना सारा सोना अपने बगीचे में गुप्त स्थान पर गाड़ दिया। हर दिन वह सोना खुद का निकलता था, गिनता था और फिर उसे दफना देता था। एक दिन अपनी रोज़ की आदत के अनुसार कंजूस आदमी अपने सोने गिन रहा था। तभी एक चोर ने सब कुछ देख लिया। उसी रात चोर ने चुपके से बगीचे में घुसा और उसका सोना खुद का निकाला और ले गया। कंजूस आदमी बहुत दुखी हुआ। वह जोर जोर से रोने लगा। मग त्यानंतर सिंह चा एक जो पाय असतो तो मुरगळलेला असतो, त्यामुळे त्याला चालताही येत नाही, शिकार करताही येत नाही. मग त्यामुळे सिंह कोल्ह्याला आणि चित्ताला सांगतो की तुम्ही जाऊन कुठच्या तरी एक मूर्ख प्राणीला माझ्याकडे घेऊन या, मी त्याचा वध करतो आणि आपण सगळे पोटभर खाऊ. कारण की कोल्ह्या आणि चित्ताला शिकार करता येत नव्हतं, ते सगळे सिंहाच्या वरतीच अवलंबून होते. मग त्यानंतर ते सगळे खूप शोधतात पण त्यांना कुठचाच प्राणी मिळत नाही. मग ते येऊन सिंहाला सांगतात की आम्हाला कुठचाच प्राणी मिळाला नाही. मग कोल्हा बोलतो की आपण एक काम करू, त्या उंटालाच मारू आणि खाऊ. मग सिंह बोलतो की तुझ्यावरती मला लाज वाटते की तू माझा सेवक आहेस, तुझी अशी हिंमत पण कशी झाली माझ्या त्या एवढ्या चांगल्या मित्राला मारायची. तू परत बोलला तर मी तुझाच वध करून खाऊन टाकेन. त्या चारही मित्रांनी मिळून विचार केला की आपण परदेशात जाऊया. ह्या गावात आपल्या विद्येची कोणालाच कदर नाही आहे. चौघेही मित्र ठीक आहे असे म्हणाले आणि आपली बोचके बांधली, सोबत गुडपोळी खाण्यासाठी घेतली आणि परदेशात जाण्यासाठी रवाना झाले.
एक होता कुत्रा. त्याला घराजवळ चपाती भेटली. ती चपाती घेऊन तो हळूहळू पुढे गेला. पुढे गेल्यानंतर त्याला एक नदी दिसली. त्या नदीजवळ त्यासारखी एक कुत्रा सेम दिसला. तो तिकडे नदीजवळ भुकायला लागला. तो भुकता भुकता त्याची चपाती पाण्यात पडली. एक कौवा पैसा था, जंगल जंगल घूमता था, दूर से देखा खड़ा, खड़ा के अंदर थोड़ा पानी, कौवा ने डाला कंकड़, पानी आया ऊपर, कौवा ने पिया पाणी, खत्म हुआ कहाणी. कथाकथन स्पर्धेतील विजेत्यांना आपण बक्षिसं तर दिलेलीच आहेत, परंतु सर्व स्पर्धकांनी कथा सांगण्याचा उत्कृष्ट प्रयत्न केला आहे आणि त्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतल्याचे दिसून येते. त्याकरिता त्यांचे अभिनंदन आणि त्या सर्वांना शाबासकी. वेल डन.